आज बघा आपण सायन्स वनचा पहिला धडा पाहत होतो. 3 पार्ट्स तुम्ही पाहिले असतील. त्याच्या पुढचा आज पार्ट मी घेते, 4th पार्ट, आणि तो पेज नंबर 12पासून सुरुवात करते. म्हणजे मी 9वी सायन्स वन लेसन 1चा पार्ट 4th करते आज. तर पेज नंबर 12 उघडा आणि त्या पेजवर तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन हे दिसेल. तिथपासून मी आज पुढे हा धडा पूर्ण करणार आहे. बघा, व्हॉट वूड बी द रिझन फॉर द फॉलोइंग. खालील काही 4 त्यांनी घटना दिल्या आहेत आणि त्याचे रिझन काय विचारले आहेत. ए स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. स्टॅटिक म्हणजे स्थिर. स्थिर अवस्थेतला ऑब्जेक्ट आहे, पदार्थ आहे, तर तो मूव्ह होत नाही कुठपर्यंत, विदाउट ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. जर तुम्ही फोर्स ॲप्लाय केला नाही तर तो मुवमेंट त्याची होणार नाही. ह्याचं कारण काय असेल ते विचारतात. दुसरं आहे द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट द बुक म्हणजे फ्रॉम द टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. म्हणजे पुस्तक ठेवलेलं आहे टेबलवर, ते उचलण्यासाठी जेवढा फोर्स लागतो, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट द बुक, लिफ्ट म्हणजे उचलायला लागतं, फ्रॉम द टेबल टेबलावरचं, इज नॉट सफिशियंट, हा सफिशियंट नाही आहे फोर्स कशाला, टू लिफ्ट द टेबल, टेबल उचलायला मात्र तेवढा फोर्स पुरेसा नाही. तिसरं त्यांनी काय विचारलं आहे, फ्रुट्स ऑन द ट्री फॉल डाऊन व्हेन इट्स ब्रांचेस आर शेकन. जेव्हा झाडाची फांदी हलवतो तेव्हा फ्रुट्स खाली पडतात. ह्या सगळ्याची कारणं काय. चौथं पण त्यांनी विचारलं आहे, अन इलेक्ट्रिक फॅन कीप्स ऑन रोटेटिंग फॉर सम टाईम. इलेक्ट्रिक फॅन रोटेट होत राहतो म्हणजे फिरत राहतो टाईम, इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. जरी तुम्ही बटन बंद केलं तरीही इलेक्ट्रिक फॅन थोडा वेळ सुरूच राहतो. या सगळ्याची कारणं काय असतील बरं. सायन्समध्ये तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणारे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. तर ह्याची कारणं काय आहेत ह्याची उत्तरं लगेच तुम्हाला त्यांनी लिहिलेली पण आहेत, पण तुम्ही पण विचार चालू ठेवा. बघा, इफ वी लुक फॉर रिझन फॉर द अबाऊ वी रिअलाइज दॅट ऑब्जेक्ट्स हॅव सम इनर्शिया. ऑब्जेक्ट म्हणजे सगळ्या पदार्थांना काय आहे, इनर्शिया आहे, जडत्व आहे. म्हणजे स्वतःच्यात बदल करण्याची प्रवृत्ती ह्याच्यात नाही. म्हणजे कोणाच्यात हे जे ऑब्जेक्ट त्यांनी म्हटलं आहे की फोर्स लावल्याशिवाय हलत नाही, म्हणजे प्रत्येकच गोष्टी इथे स्वतःहून बदल करण्याची पदार्थाची प्रवृत्ती नाही, इनर्शिया नाही त्यांच्याकडे. इनर्शिया आहे त्यांच्याकडे, वी रिअलाइज दॅट ऑब्जेक्ट्स हॅव सम इनर्शिया. वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू मास ऑफ द ऑब्जेक्ट. इनर्शिया कशाशी रिलेटेड आहे, मास म्हणजे वस्तुमान. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब्स दिस व्हेरी प्रॉपर्टी अँड इज देअरफॉर अल्सो कॉल्ड द लॉ ऑफ इनर्शिया. ह्या न्यूटनच्या लॉजना काय म्हणायचं, लॉज ऑफ इनर्शिया. आता त्यांनी पहिला लॉ दिलेला आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. पहिला लॉ काय दिला आहे बघा, हा जडत्वाचाच. आता कोणतीही वस्तू त्यांनी टेबलावरची जसं सांगितलं, किंवा कोणतीही वस्तू जर स्थिर आहे आणि ती गतिमान करायची आहे, त्याला गती द्यायची आहे, तर आपल्याला फोर्स ॲप्लाय करावा लागतो त्याच्यावर. आता बघा, ह्यालाच जडत्व म्हणायचं, जो फोर्स ॲप्लाय करावा लागतो म्हणजे त्या पदार्थात जडत्व आहे. पुढे बघा, फिल ए ग्लास विथ ए सँड. वाळूने ग्लास भरा. कीप ए पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन इट. कार्डबोर्डचा पीस त्याच्यावर ठेवा. कीप ए 5 रुपी कॉईन ऑन द कार्डबोर्ड. काय करा, त्या कार्डबोर्डवर एक ग्लास घ्या, ग्लासवर कार्डबोर्ड ठेवा, कार्डबोर्डवर 5 रुपयाचं नाणं ठेवा. नाव स्ट्राईक द कार्डबोर्ड हार्ड युझिंग युअर फिंगर्स. तुम्ही कार्डबोर्डवर टिचकी मारा, काय होईल, ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. हे जरूर करून बघा हां. कार्डबोर्ड हलेल कारण तुम्ही टिचकी फोर्स लावलात कुणावर, कार्डबोर्डवर. तो पुढे गेला कार्डबोर्ड, कारण त्या बाजूनी तुम्ही फोर्स दिला होतात. पण मग कॉईनचं काय होईल, कॉईन पुढे जाईल की ग्लासमध्ये पडेल, काय वाटतं तुम्हाला. मला कमेंट करून कळवा किंवा मेल करून कळवा. माझा मेल ID आहे तिथे.
तर हा जो ग्लासवर कार्डबोर्ड आहे आणि त्याच्यावर कॉईन आहे, तर तुम्ही फोर्स लावणार फक्त कार्डबोर्डला, त्यामुळे कार्डबोर्ड पुढे सरकला, कॉईन मात्र ग्लासमध्ये पडलं. मग सांगा तुम्ही, कॉईन हे ग्लासमध्ये का पडलं असेल? कार्डबोर्ड पुढे गेला ठीक आहे, की तुम्ही फोर्स लावलात म्हणून तो पुढे गेला. मग कॉईनला काय फोर्स नव्हता लावलात तुम्ही, मग तो कॉईन का खाली पडलं? तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर ॲक्ट करत होतो, जो आपल्याला दिसत नाही आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पण ते सगळीकडे आहे. आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत होतो त्या 5 रुपीज कॉईनवर, आणि म्हणून ते कॉईन खाली पडलं. कळलं का? बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. यू मस्ट हॅव प्लेड टग ऑफ वॉर. हा गेम आहे बघा, दोन बाजूला निम्मे निम्मी मुलं उभी राहतात आणि एकमेकांना ओढतात ती, आणि मग जो जास्त फोर्स लावतो त्याच्याकडे समोरच्या गटातली मुलंही येतात. टग ऑफ वॉर गेम हा असा असतो. सो लॉंग ॲज द फोर्सेस अप्लाइड बाय बोथ द साईड्स आर इक्वल, दॅट इज बॅलन्स्ड. इक्वल फोर्स असेल तर त्याला बॅलन्स फोर्स म्हणायचं सायंटिफिक लँग्वेजमध्ये. द सेंटर ऑफ द रोप इज स्टॅटिक in spite of the applied force. On the other hand, when the applied force become unequal, आता जेव्हा अनइक्वल फोर्स बनेल तेव्हा मगाच्या टग ऑफ वॉरच्या गेममध्ये सांगते, जेव्हा ज्याचा फोर्स जास्त आहे त्याच्याकडे समोरच्या गटातला एक मुलगा ओढला जाईल, असा तो गेम असतो. दॅट इज अनबॅलन्स्ड. बिकम अनइक्वल फोर्स म्हणजेच अनबॅलन्स फोर्स. A net force gets applied in the direction of a greater force and the center of the rope shifts in that direction. आता त्यांनी बघा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन ॲक्च्युली लॉच्या भाषेत दिला आहे. लक्षात ठेवा, मी मागे सुद्धा एकदा तुम्हाला सांगितलं होतं की डेफिनेशन आणि लॉ ह्या शक्यतो त्यांच्याच भाषेत लिहाव्यात, तेच वर्ड्स शक्यतो आपले असावेत, त्याचं कन्व्हर्शन शक्यतो आपण आपल्या भाषेत करू नये, असं माझं वैयक्तिक मत आहे हे. अँड ऑब्जेक्ट, हल्ली पूर्वी आम्हाला, मी बरीच 35 वर्ष जेव्हा शिकवलं तेव्हा मात्र बोर्डचे इन्स्ट्रक्शन असायच्या, लॉमध्ये न बदल करता मुलांनी लिहिला पाहिजे तर बरोबर द्या. हल्ली तसे इन्स्ट्रक्शन नसतात असं आहे, तर तुम्ही शक्यतो बदल करू नका असं माझं मत आहे. तर हा फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय आहे बघा. ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन ए स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. म्हणजे काय बघा, जर एखाद्या पदार्थावर कोणतंही बाह्य बल, बाहेरून असणारं बल म्हणजे बाह्य बल कार्य करत नसेल बघा, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन, तो ऑब्जेक्ट तसाच राहतो ॲट रेस्टमध्ये असेल तर तो रेस्टमध्ये राहतो, ऑर इन स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, किंवा तो मोशनमध्ये असेल तर तो युनिफॉर्म मोशनमध्येच राहतो, अलॉंग ए स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जोपर्यंत बाहेरून फोर्स लावला जात नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट जो आहे तो रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहतो, युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्येच राहतो. हा आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता पुढे बघा, ह्याचं त्याने उदाहरण दिलं आहे, तुम्ही वाचून बघा. जसं मी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं 5 रुपीजचं, त्याच 5 रुपीज कॉईनचं आणि पुठ्ठ्याचं कार्डबोर्डचं, तसंच सेम उदाहरण पुढे दिलेलं आहे. आणखीन एक लॉ आहे पुढे, उगीचच मी जास्त हे करत नाही, नाहीतर व्हिडिओची लेंथ फार मोठी होते. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. आता बघा काय आहे, परत 2 उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप 1 प्लॅस्टिक अँड 1 रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट. काही उंचीवरून, ठराविक सेम हाईटवरून काय करा, तुमच्या मित्राला सांगा प्लॅस्टिक बॉल टाकायला आणि रबर बॉल टाकायला. यू कॅच द बॉल्स. तुम्ही बॉल दोन्ही कॅच करून बघा. विच बॉल वॉज इझियर टू कॅच अँड व्हाय. कोणता बॉल तुम्हाला कॅच करायला सोपा पडेल आणि का? तर ज्याचं वस्तुमान कमी आहे तो बॉल कॅच करायला सोपा पडेल. आणि इथे वेगाच्या बाबतीत काय, तो ठराविक हाईटवरून तो सेम सोडलेले आहेत, त्यामुळे इथे वेग दोघांनाही सारखाच असणार आहे. त्याच्यानंतर हा बघा, आस्क युअर फ्रेंड टू थ्रो ए बॉल टॉवर्ड्स यू ॲट स्लो स्पीड.
आता दुसऱ्या वेळी काय करायला सांगा, स्लो स्पीडनी बॉल टाकायला सांगा, एकच बॉल. ट्राय टू कॅच इट, स्लो स्पीडमधला कॅच करायला बघा. त्याच्यानंतर नाऊ आस्क युअर फ्रेंड टू थ्रो द सेम बॉल, तोच बॉल जो इथे टाकलेला आहे पहिल्या ह्याच्यात, तोच बॉल थ्रो करायला सांगा ॲट हाय स्पीड टॉवर्ड्स यू. आता मात्र हाय स्पीडने टाकायला सांगा. ट्राय टू कॅच इट, आता हा हाय स्पीडमधला पण तुम्ही कॅच करा. विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर इज, जो स्लो स्पीडचा आहे तो तुम्ही अगदी इझिली कॅच करू शकलात. आणि व्हाय, तर जो स्पीड ज्याचा व्हाय म्हणजे त्याचा स्पीड कमी होता म्हणून तो इझी वाटला कॅच करायला. त्याच्यानंतर बघा द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन the mass of the former object and its velocity. This means that the effect of the force depends on the property related to both mass and velocity. म्हणजे काय, इफेक्ट कशावर अवलंबून आहे, पहिल्या उदाहरणात तुम्ही बघितलं त्या एक्झाम्पलमध्ये तर तो मासवर अवलंबून होता, आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघितलं तर तो व्हेलॉसिटीवर अवलंबून होता. म्हणजेच मास आणि व्हेलॉसिटीवर फोर्स अवलंबून होता. ऑफ द स्ट्रायकिंग ऑब्जेक्ट, तुम्हाला जो आदळणार होता बॉल, तो इफेक्ट त्याचा ह्या दोन क्वांटिटीवर अवलंबून होता, मास आणि व्हेलॉसिटी. दिस प्रॉपर्टी वॉज टर्म्ड मोमेंटम बाय न्यूटन. ह्याच प्रॉपर्टीला न्यूटनने मोमेंटम असं नाव दिलं. लक्षात ठेवा, मोमेंटम मराठी अर्थ संवेग आहे, पण मोमेंटम हा शब्द लक्षात ठेवा, बाय न्यूटन. आता मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मोमेंटमला काय आहे, डायरेक्शन पण आहे, मॅग्निट्यूड पण आहे. म्हणजे ती क्वांटिटी कोणती असणार, व्हेक्टर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटीला मॅग्निट्यूडच असतं, फक्त डायरेक्शन नसतं. सो मोमेंटम इज काय, व्हेक्टर क्वांटिटी, व्ही म्हणून लिहून ठेवलं आहे. कारण तुम्हाला इथे सायंटिफिक रिझन विचारलं जातं, व्हाय मोमेंटम इज व्हेक्टर क्वांटिटी. मग तुम्ही काय लिहायचं, मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. सो मोमेंटम इज व्हेक्टर क्वांटिटी. इट्स डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी इन एसआय सिस्टीम. एसआय म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम आहे म्हणून एसआय सिस्टीम. द युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्रॅम मीटर पर सेकंद, व्हाईल इन CGS सिस्टीम इट इज ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. हे तुम्हाला रिकाम्या जागामध्ये येईल, जोड्या जुळवामध्ये येईल. तर हा पाठांतराचा भाग आहे, तो तुम्ही करा. इफ ॲन अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट causes a changes in the velocity of object, then it is also causes a change in its momentum. The force necessary to cause a change in the momentum of object depends upon the rate of change of momentum. आता मोमेंटम म्हणजे काय, त्यांनी पुन्हा एकदा व्याख्या दिलेली आहे. मोमेंटम इज प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. हे बघा, मी मगाचपासून हेच तुम्हाला सांगते, इथे पण हेच सांगितलं की मास अँड व्हेलॉसिटी. इथे पण बघा, मास अँड व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट, P इज इक्वल टू MV. P म्हणजे मोमेंटम, M म्हणजे मास, आणि हा बघा, हा मास अँड व्हेलॉसिटी, मास अँड व्हेलॉसिटी, आणि P इज इक्वल टू मोमेंटम इज व्हेक्टर क्वांटिटी. इथे मी व्हेक्टर बघा लिहून दाखवलं होतं, आणि रिझन पण काय येईल ते विचारलं होतं. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. दिस इज द सेकंड लॉ ऑफ न्यूटन. न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे, तर हा लॉ आहे, हा तुम्ही पाठ करा. त्याचा अर्थ काय आहे, संवेग परिवर्तनाचा दर, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटम म्हणजे संवेग, संवेग परिवर्तनाचा दर इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. हा कुणाशी प्रपोर्शनल आहे, तर तो बलाची, अप्लाइड फोर्स म्हणजे बल, याच्याशी समानुपाती आहे. म्हणजे इज डायरेक्टली प्रपोर्शनल थोडक्यात सांगायचं तर. अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि हा चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे
मोमेंटममध्ये चेंज म्हणजे बदल हा कशाच्या दिशेने होतो तर बलाच्या दिशेने होतो. ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स म्हणजे बलाच्या दिशेने होतो. म्हणजेच काय संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी म्हणजे प्रयुक्त म्हणजे ॲप्लाय केलेल्या बलाशी ॲप्लाइड फोर्स बलाशी हा समप्रमाणात असतो आणि संवेग जो बदलतो तो मात्र बलाच्या दिशेने म्हणजे इन द डायरेक्शन ऑफ फोर्स तो बदलतो. आता ह्याच्यानंतर एक तुम्हाला माहिती असलेलं खरं तर हे फॉर्म्युला आहे आणि तो वापरून केलेला आहे. आता बघा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता तुम्हाला ही सगळी अक्षरं खरं तर माहिती आहेत. इनिशियल व्हेलॉसिटी कशाने दर्शवायची तर यू ने दर्शवायची. इथे दिलेलं नाही आहे पण मी मागची थोडी रिव्हिजन घेते आहे. इनिशियल व्हेलॉसिटी यू ने दर्शवायची, फायनल व्हेलॉसिटी व्ही ने दर्शवायची, ॲक्सिलरेशन एने दर्शवायचं हे तुम्हाला सगळं माहिती आहे. टाईम टीने दर्शवायचा. तर ते सगळं आपल्याला वापरावं लागणार आहे वेळोवेळी. आणि आता बघा त्यांनी फॉर्म्युला करून दाखवला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे चेंज इन मोमेंटम. रेट ऑफ चेंज म्हटलं की तो टाईम आला म्हणजे किती वेळात किती मोमेंटम चेंज होतो म्हणजे चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाईम. त्याच्यानंतर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू म्हणजे चेंज होतो म्हणजे आधीचा एक मोमेंटम असतो आणि नंतरचा एक असतो म्हणजेच एम व्ही मायनस एम यू म्हणजे यू हा आधीच्या मोमेंटमसाठी एम यू वापरलेला आहे आणि एम व्ही हा नंतरच्या मोमेंटमसाठी वापरलेला आहे. सो एम व्ही मायनस एम यू डिवायडेड बाय टी. आता याच्यातनं कॉमन एम काढला, हा एम कॉमन काढला. आता हा एम व्ही म्हणजे हा एम व्ही होईल दोघांचा गुणाकार हा एम व्ही मायनस हा एम यू होईल हा एम यू होईल कॉमन एम काढला डिवायडेड बाय टी. आता व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी हे पार्ट 2 आपण शिकलेलो आहोत. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी म्हणजेच हा ॲक्सिलरेशन बरोबर हा ए आहे हा एवढा हा ए आहे कळलं का. हा ए आहे म्हणजे ह्याचा हा एम ए झाला म्हणून इज इक्वल टू एम ए. According to Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to the applied force. म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स हे आपल्याला इथे लिहून दाखवलेलं आहे परत एकदा त्यांनी. एम ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एफ. आता हे प्रपोर्शनॅलिटीचं जर फॉर्म्युला साईन काढायचा असेल तर इथे के लिहायचा म्हणजे एफ इज इक्वल टू के एम ए. K is constant of proportionality and its value is 1. So, F is equal to MA हा फॉर्म्युला आपल्याला न्यूटन सेकंड लॉमधून मिळाला किंवा लॉ ऑफ मोमेंटम असं म्हणालात तरी चालेल त्याला. त्याच्यानंतर इथे त्यांनी सगळे हे दिलेली आहेत डेफिनेशन्स दिलेले आहेत कसल्या न्यूटनच्या दिलेली आहे डेफिनेशन. त्याच्यानंतर हे 1 न्यूटन इज इक्वल टू व्हॉट. त्याच्यानंतर डाईनची डेफिनेशन दिलेली आहे 1 डाईन इज इक्वल टू व्हॉट. त्याच्यानंतर इथे त्यांनी फोर्सचा युनिट काय एस आय सिस्टीममध्ये की तर न्यूटन हे सांगितलं आहे. सी जी एस सिस्टीममध्ये काय तर डाईन हे सांगितलेलं आहे ह्या वाक्यात. तर हा सगळा पॅरेग्राफ तुम्हाला पाठांतरासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी आहे. हा डायरेक्ट क्वेश्चन फर्स्टमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारण्यात येतील आणि हेच त्यांनी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. हा ब्रॅकेट खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं आहे म्हणजे आहेच तो. व्हाय इज देअर ए थिक बेड हां ठीक आहे. त्याच्यानंतर आहे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता आपण 2 लॉ पाहिले. आता तिसरा बघूया काय आहे. त्यांनी उदाहरणं कोणती दिली आहेत ती बघा. टेक ए प्लॅस्टिक बोट अँड मेक ए होल ॲट इट्स रिअर एंड. इन्फ्लेट ए बलून अँड फिक्स इट ऑन द होल इन द बोट. रिलीज द बोट इन वॉटर. What happens to the boat as the air in the balloon escapes slowly and why? बघा हे जसं उदाहरण त्यांनी बलूनचं सांगितलेलं आहे म्हणजे होडीला छिद्र असेल आणि त्याच्यावर तुम्ही बलून लावलात. बलून फुगवलेला अर्थातच जशी हवा बाहेर पडेल तसा तो बोट पण हलायला लागेल. किंवा तुम्ही अशी कितीतरी उदाहरणं सांगू शकाल. बंदुकीतून गोळी मारली तर गोळी पुढे जातेच पण त्याबरोबर बंदुकीचा दस्ता थोडासा मागे ओढला जातो. कशाला तुम्ही दार जरी लोटलत दार लोटताना तुम्ही पाय किंवा हात पुढे केलात दार लोटलं गेलं पण हात तुमचा असा साधांतरी राहिला का नाही. हात परत मूळ स्थितीत आला.
म्हणजे एक ॲक्शन केली तर त्याची रिॲक्शनही होतेच. म्हणजेच त्याच्यातूनच त्यांनी पुढे लॉ सांगितलेला आहे. काय लॉ सांगितलं आहे बघा. वी हॅव लर्न अबाउट फोर्स अँड इट्स इफेक्ट ऑन ॲन ऑब्जेक्ट थ्रू न्यूटन्स फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ ऑफ मोशन. हाऊएव्हर इन नेचर फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन. बघा, हेच मी म्हटलं, क्रिया आणि प्रतिक्रिया ही होणारच. फोर्स हा एकटाच होत नाही, निसर्गात अस्तित्वात नाही, त्याची प्रतिक्रियाही असतेच. फोर्स इज ए रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. फोर्सेस आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर्स. फोर्स हा एकटा अस्तित्वात नसतो, क्रिया केली की त्याची प्रतिक्रिया होणारच. जशी मगाशी सांगितलं, बंदुकीतनं गोळी झाडली तर बंदुकीचा दस्ता थोडासा मागे येतो. तुम्ही दार लावायला गेलात, दार लागेल, दार पुढे सरकलं, ही क्रिया झाली, पण तुमचा हात पूर्वस्थितीत आला, दाराने पण तुमच्या हातावर प्रतिक्रिया केली आणि म्हणून तो हात पूर्वस्थितीत आला. म्हणजेच फोर्स आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर्स. एका वेळी दोन, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल, हे अस्तित्वात असतं. वेन वन ऑब्जेक्ट अप्लाइज ए फोर्स ऑन अनदर ऑब्जेक्ट, the latter object also simultaneously applies a force on the former object. तो नंतरचा जो पदार्थ आहे तो आधीच्या पदार्थावर फोर्स अप्लाय करतो. द फोर्सेस बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. किती फोर्स अप्लाय करतो, तर तो इक्वल फोर्स अप्लाय करतो, बट डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स इज अपोजिट. धिस आयडिया इज एक्सप्रेस्ड इन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. हीच आयडिया न्यूटनच्या थर्ड लॉमध्ये आहे. द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲक्शन. म्हणजे दार लावताना तुम्ही जो हात पुढे नेलात किंवा पाय पुढे नेऊन दार लावलं, ही ॲक्शन झाली. फोर्स व्हाईल द फोर्स अप्लाइड बाय सेकंड ऑब्जेक्ट. आता दाराने तुमच्यावर हातावर फोर्स अप्लाय केला. ऑन द फर्स्ट इज कॉल्ड रिॲक्शन फोर्स. म्हणजेच तुमचा हात परत मूळ स्थितीत आला, हे झालं रिॲक्शन फोर्स. ॲक्शन अँड रिॲक्शन. सो न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय आहे बघा. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ए इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. म्हणजेच न्यूटनचा थर्ड लॉ बघा काय आहे. प्रत्येक क्रियाबल हे काय असतं, समान परिमाणाचं असतं आणि त्यावेळी त्याच्यावर प्रयुक्त होणारं प्रतिक्रियाबल हे कसं असतं, अस्तित्वात आधी आहे, फक्त त्यांच्या दिशा मात्र अपोजिट आहेत. अपोजिट रिॲक्शन म्हणजे त्यांच्या फोर्स जरी इक्वल असला तरी त्यांची डायरेक्शन मात्र अपोजिट आहे. हा झाला न्यूटनचा थर्ड लॉ. त्याच्यानंतर इथे हे जे आहे ना, हे तुम्ही एकदा वाचून पहाच, म्हणजे तुम्हाला किंवा आपण घेऊया आत्ताच. ॲक्शन अँड रिॲक्शन आर टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स. ॲक्शन आणि रिॲक्शन, दीज फोर्सेस ॲक्ट इन पेअर्स. म्हणजे हीच पेअर आहे ॲक्शन आणि रिॲक्शन ही. वन फोर्स कॅनॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. एकटा कधीही फोर्स अस्तित्वात नाही. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट सायमल्टेनियसली. ते दोन्हीही सायमल्टेनियसली एकाच वेळी अस्तित्वात येतात. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. पण ते जरी अस्तित्वात आले तरी ते डिफरंट ऑब्जेक्टवर काम करत असतात. ॲक्शन आणि रिॲक्शन ह्या दे डू नॉट ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट. एकाच पदार्थावर नाही त्या रिॲक्ट होत. अँड हेन्स कॅनॉट कॅन्सल ईच अदर्स इफेक्ट. जर एकाच पदार्थावर होत असता तर कॅन्सल झाला असता इफेक्ट, पण तसं होत नाही. वेगवेगळ्या पदार्थावर होतात, ॲक्ट करतात, त्यामुळे तो इफेक्ट हा कॅन्सल होत नाही. हे जरा तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घ्या काय आहे ते. व्हाईल हिटिंग ए बॉल विथ ए बॅट, द स्पीड ऑफ द बॅट डिक्रीजेस. का स्पीड डिक्रीज झाला, बॉल पुढे गेला, बॉलने पण तुमच्या बॅटवर प्रतिक्रिया केली, थोडासा स्पीड डिक्रीज झाला. ए गन रिकॉईल दॅट इज मूव्स बॅकवर्ड्स व्हेन ए बुलेट इज फायर्ड. मी हे उदाहरण सांगितलं. गन रिकॉइल्स म्हणजे बंदुकीचा दस्ता मागे येतो. दॅट मूव्स बॅकवर्ड, मागच्या साईडला येतो. व्हेन बुलेट इज फायर्ड, गोळी जेव्हा झाडली जाते. तिसरं एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे. मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ ए रॉकेट. रॉकेट पुढे जातं कधी, जेव्हा त्याच्या मागच्या बाजूनी
धूर बघा येताना दिसतो प्रचंड, इंधन जळतं आणि तो इंधन जळतं आणि म्हणून ते रॉकेट पुढे जातं. ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. हाऊ विल यू एक्सप्लेन दिस विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ. तर हा ॲक्शन आणि रिॲक्शन ह्या होत असतात, एकाच वेळी अस्तित्वात येतात. आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा आहे आणि ह्याच्यातनं ना तुम्हाला F2 मायनस F2 इज इक्वल टू मायनस F1 इथपासून मी सांगते, कारण आधीच्या तुम्हाला क्वांटिटीज माहिती आहेत. मगाशी पण मी एकदा सगळ्या सांगितल्या तुम्हाला. यू म्हणजे काय, व्ही म्हणजे काय, ए म्हणजे काय, सगळं सांगितलं होतं. तर आपण ॲक्च्युअल फॉर्म्युला जो परीक्षेला विचारला जातो तो आपण बघूया. F2 इज इक्वल टू मायनस F1. हिअर मायनस साईन इज इम्पॉर्टंट कारण ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन बट दॅट आर इन अपोजिट डायरेक्शन. सो मायनस F1 इज इम्पॉर्टंट. F इज इक्वल टू MA ह्याच्या आधी आपण सूत्र पाहिलं होतं, हा फॉर्म्युला F इज इक्वल टू MA. म्हणून F2 इज इक्वल टू M2 A2 आणि F1 इज इक्वल टू मायनस कारण ह्या इथे मायनस आहे, मायनस M1 आणि मायनस M1 आणि A1. कारण का त्यांनी सांगितला F इज इक्वल टू MA. फक्त इथे नंबर टाकले 2 आणि 2 इथे टाकला एकदा आणि इथे 1 आणि 1 टाकला आणि मायनस साईन विसरायची नाही इथे. M2 इंटू आता हे का इथे टाकलं तर A इज इक्वल टू हा फॉर्म्युला भरपूर वेळा झाला आपला, V मायनस U डिवायडेड बाय T हा फॉर्म्युला आहे. A इज इक्वल टू मग आता दुसऱ्या पदार्थाचा आहे म्हणून त्यांनी V2 मायनस U2 केलं. हा बघा V2 मायनस U2 कारण दुसरा पदार्थ म्हणून 2 नंबर इथे टाकला. डिवायडेड बाय T इज इक्वल टू एचाच फॉर्म्युला तोच. आता पहिला पदार्थ असेल म्हणजे मोमेंट म्हणजे ही टक्कर आहे ना एक प्रकारे. जरी तुम्ही हाताने दार लावलं तरी टक्करच आहे एक प्रकारची ती. म्हणजेच ही M1 इंटू हे 2 पदार्थ आहेत. V1 मायनस U1 इथे आता 1 टाकला पहिला पदार्थ म्हणून. डिवायडेड बाय T इथे ते पण त्यांनी रिझन तेच दिलं, A इज इक्वल टू V मायनस U डिवायडेड बाय T. हे बघा मी लिहिलं होतं. त्याच्यानंतर M2 आता हा T आणि T दोन्हींचे डिनॉमिनेटर काढून टाकले. M2 इज इक्वल टू V2 हा T काढून टाकला आणि हा पण T काढून टाकला. V2 मायनस U2 हा बघा V2 मायनस U2 इज इक्वल टू हा मायनस M1 आणि इंटू ब्रॅकेट हा T गेल्यावर V1 मायनस U1 झाला. आता बघा M2 V2 आता ह्या दोघांचा गुणाकार M2 V2 मायनस आता ह्या दोघांचा गुणाकार M2 U2 इज इक्वल टू मायनस M1 V1 आणि हा मायनस मायनस प्लस झाला M1 U1. आता बघा M2 V2 हा M2 V2 हा इथला आणि हा मायनस आहे तो इकडे येऊन प्लस झाला M1 V1 इज इक्वल टू हा M1 U1 आणि हा मायनस आहे तो इकडे प्लस झाला, यूच्या क्वांटिटीज इकडे घेतला. म्हणजेच M2 V2 प्लस M1 V1 इज इक्वल टू M1 U1 प्लस M2 U2 हा झाला फॉर्म्युला. आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन बघा काय आहे ऑफ मोमेंटम. द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल हे तेच आहे इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. आणि लॉ ॲक्च्युली काय येतो बघा. दस इफ no external force is acting on two objects, then their total initial momentum is equal to the total final momentum. This statement is true for any number of objects. त्यांच्यावर फोर्सेस ॲक्ट करत नाही आहे तर त्यांची मोमेंटम चेंज होण्याची शक्यताच नाही ना. मग इनिशियल मोमेंटम आणि फायनल तीच राहणार त्यांची. व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन टू interacting objects, their total momentum remains constant. It does not change. This is the actual law. आणि तसंच इथे पण त्यांनी एक लॉचं स्टेटमेंट दिलं आहे. त्याच्या आधी ही माहिती दिली आहे. काय दिली आहे बघूया. दिस इज ए कोरोलरी टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. द मोमेंटम इज अनचेंज्ड आफ्टर कोलिजन. म्हणजे काय हा उपसिद्धांत आहे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा. कोरोलरी असं म्हटलं आहे म्हणजे तो उपसिद्धांत आहे. टक्कर झाल्यानंतरही त्याचा संवेग स्थिर असतो आणि टक्कर झालेल्या वस्तूमध्ये संवेग मात्र तो पुनर्जीवित होतो. द मोमेंटम गेट्स रिडिस्ट्रीब्युटेड बिटवीन द कोलायडिंग ऑब्जेक्ट्स.
द मोमेंटम ऑफ वन of the object decreases while that of the other increases. Thus, we can also state this corollary. Corollary म्हणजे उपनियम as follows. When two objects collide, the total momentum before collision म्हणजे जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते तेव्हा काय होतं, द टोटल मोमेंटम त्यांची मोमेंटम किती असते, संवेग बिफोर कोलिजन जेव्हा कोलिजन होण्याच्या आधी, टक्कर होण्याच्या आधी जेवढा असतो इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. संवेग हा त्याचा सारखाच असतो आधी, टक्कर होण्याच्या आधी आणि नंतरसुद्धा. आणि पुन्हा एकदा त्यांनी हे फॉर्म्युला दिला आहे. हे सगळं मी आत्ता सांगत नाही आहे कारण आपल्याला एक्झॅम्पल येतं, ह्या फॉर्म्युल्यावर आधारित एक एक्झॅम्पल येतं आणि ते एक्झॅम्पल मी घेणार आहे आणि तेव्हा मी सगळं एक्सप्लेन पुन्हा एकदा करते. तर ते त्यांनी सॉल्ड एक्झॅम्पल म्हणून आधी दिलेलं आहे, ते मी घेणार आहे आणि नंतर प्रश्नातली सुद्धा एक्झॅम्पल्स घेणार आहे. तर सॉल्ड एक्झॅम्पल पहिलं तर एकदमच सोपं आहे. द मास ऑफ द कॅनॉन इज 500 kg अँड द रिकॉइल्स विथ स्पीड ऑफ 0.25 मीटर पर सेकंड. व्हॉट इज द मोमेंटम ऑफ द कॅनॉन. आता बघा, मोमेंटम म्हणजे पी, मोमेंटम इज इक्वल टू एम व्ही. हा मास दिलेला आहे, हा व्ही दिलेला आहे, दोघांचं मल्टिप्लाय करून उत्तर काढलं. इथे दशांश चिन्ह चुकू नका, 25 × 125 हे 125 आणि ह्या दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणजेच हे 2 पूज्य त्याची गेली. समजलं का. म्हणजेच ह्याचं मी तुम्हाला इथेच करून दाखवते किंवा माझी डायरी आहे, डायरीत करून दाखवते. बघा 0. हे 500 आले इंटू 500 इंटू 0.25 म्हणजे उत्तर येणार आहे तुमचं 125वर 2 पूज्य. पण मूळ गणितात आपल्या काय आहे, ह्या दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणजे आपण पण असं दशांश चिन्ह द्यायचं की त्याच्यानंतर 2 अंक आले पाहिजेत. म्हणजे इथे दशांश चिन्ह म्हणजे 125.0 इज 125. सो 125 kg मीटर पर सेकंद. कळलं का तुम्हाला हे. त्याच्यानंतर हे मगाशी म्हटलं त्या फॉर्म्युल्यावर आधारित आहे. 2 बॉल्स हॅव, इथे 2 मगाचपासून मी जे सांगते टक्कर म्हटल्यावर 2 वस्तू येतातच ना, तसं 2 बॉल्स हॅव मासेस ऑफ 50 ग्रॅम अँड 100 ग्रॅम रिस्पेक्टिव्हली. त्यांची मास किती आहेत, M1 आणि M2 थोडक्यात ही 2 बॉलची रिस्पेक्टिव्हली. अँड देन दे आर मूव्हिंग अलॉंग द सेम लाईन. ते एकाच बघा, अँड दे आर मूव्हिंग अलॉंग द सेम लाईन इन द सेम डायरेक्शन विथ व्हेलॉसिटीज 3 मीटर पर सेकंद अँड 1.5 मीटर पर सेकंद रिस्पेक्टिव्हली. हे मासेस आहेत ना, बॉलचे मास आणि ही व्हेलॉसिटी आहे त्यांची, ते मूव्हिंगच आहेत. पहिल्या मूव्हिंग आहे 3 मीटर पर सेकंदनी आणि दुसरा मूव्हिंग आहे 1.5 मीटर पर सेकंद स्पीडने ते मूव्हिंग आहेत. म्हणजे पहिल्याची इनिशियल व्हेलॉसिटी ते आहेतच मूव्हिंगमध्ये म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी झाली. इनिशियल व्हेलॉसिटी 3 मीटर पर सेकंद झाली आणि दुसऱ्याची 1.5 मीटर पर सेकंद झाली आणि मास पहिल्याचं 50 झालं, दुसऱ्याचं 100 झालं. दे कोलाईड विथ इच अदर. आता ते मूव्हिंग होते, ते कोलाईड झाले, टक्कर झाली एकमेकांच्यात. अँड आफ्टर द कोलिजन, टक्कर झाल्यानंतर द फर्स्ट बॉल मूव्ज विथ अ व्हेलॉसिटी ऑफ. आता टक्कर झाल्यानंतर म्हणजे तो नंतरचा वेग झाला. मग किती आहे, 2.5 मीटर पर सेकंद. कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ अदर बॉल आफ्टर कोलिजन. दुसऱ्या बॉलची आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे पण टक्कर झाल्यानंतरची, म्हणजे व्ही काढायची आहे आपल्याला दुसऱ्या बॉलची. म्हणून पहिल्यांदा त्यांनी लिहून घेतलं द मास ऑफ फर्स्ट बॉल इज इक्वल टू M1 इज इक्वल टू 50 ग्रॅम. म्हणजेच हे ग्रॅमचे आहे ते किलो मध्ये कन्व्हर्ट केलेले आहेत. 1000नी ह्याला भागलेलं आहे तेव्हा ते किलोमध्ये कन्व्हर्ट झालं. तसंच मास ऑफ द सेकंड बॉल हे M2 आहे, ग्रॅमचे किलोमध्ये कन्व्हर्ट केले, ह्याला पण 1000नी भागून उत्तर काढलं. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द फर्स्ट बॉल, मग असे म्हटलं ना ते बॉल मूव्हिंगच होते त्यामुळे त्यांची इनिशियल व्हेलॉसिटी यूने दर्शवली जाते 3 मीटर पर सेकंद आणि इनिशियल व्हेलॉसिटी दुसऱ्या बॉलची आहे 1.5 मीटर पर सेकंद.
त्याच्यानंतर बघा फायनल वेलॉसिटी ऑफ द फर्स्ट बॉल. आता टक्कर झाल्यानंतरची वेलॉसिटी ही फर्स्ट बॉलची दिलेली आहे 2.5 मीटर पर सेकंद, पण फायनल वेलॉसिटी ऑफ द सेकंड बॉल दिलेली नाही V2 ही, म्हणून तिथे क्वेश्चन मार्क आहे, तो आपल्याला काढायचा आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, टोटल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. म्हणजे हा फॉर्म्युला झाला M1U1 इज इक्वल टू प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2 हा फॉर्म्युला झाला. आता या व्हॅल्यूज इथे सगळ्या पुट केलेल्या आहेत त्यांनी. M1ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे ही M1, त्याच्यानंतर U1 हा U1 दिलेला आहे तो 3 लिहिला, M2 हा 0.1 आहे हा बघा हा लिहिलेला, त्याच्यानंतर U2 हा लिहिला 1.5 इज इक्वल टू हा M1 पुन्हा तोच लिहिला. ह्या व्हॅल्यूजवर लिहिलेल्या आहेत त्या पुट केल्या आणि